हे बघा, आज काहीतरी गंमत आपण करणार आहोत. तुम्ही नीट लक्ष द्यायचंय. काय होतंय ते मला सांगायचे. सांगणार? हे बघा, इथे मी 2 वाट्या घेतल्या. दिसतात का तुम्हाला? एका वाटीत काय आहे? माती. झाड. आणि खाली काय आहे? माती. दुसऱ्या वाटीत काय आहे? माती. फक्त माती आहे, बरोबर की नाही? आणि पहिल्या वाटीत काय आहे? माती आणि झाड. आता आपण इथे पाण्याच्या बाटल्या आणल्यात. दिसतात का तुम्हाला? 2 बाटल्या आहेत. किती आहेत? आता मी इथं झाकण खोलते, इथे ठेवते. इथं पण झाकण खोलते, इथे ठेवते. बघा, गंमत होणार आहे आता छानपैकी. आता इथे एक जण या. कोण येते? हा, आर्यन ये. चल आर्यन. अनुष थोडा मागे सरक. आर्यन पकड. मी सांगते तसं करायचं. काय करायचं बघा, मी स्टार्ट म्हटलं की आपल्याला ह्याच्यामध्ये मातीच्या इथे पाणी ओतत जायचंय. आणि मग काय होतंय ते तुम्ही मला सांगायचंय. आर्यन, तू ह्या वाटीमध्ये तू ओत. हा, मी याच्यात ओतते. चला, रेडी स्टेडी गो. पूर्ण बाटलीभर पाणी ओतून द्यायचं त्याच्यावरती. काय होतंय बघायचंय. ओतून द्या, ओतून द्या, ओतून द्या. काय झालं बघा. हा, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही उठा. उठून जा, उठून जा, उठून जा. काय होतंय बघा, काय होतंय बघा. बघा काय होतंय. आर्यनचं संपून गेलं का सगळं पाणी? हे बघा, आर्यननी सगळं पाणी संपवलेलं आहे. आता माझं याच्यात थोडं पाणी बाकी आहे. मी ते ओतते. लक्ष द्या सगळ्यांनी. तुम्हाला नंतर मी विचारणार आहे काही प्रश्न, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. नाही तुम्हाला जमले तर मीच देणार आहे, पण तुम्ही हुशार आहेत ना? हा, मग तुम्हाला यायला पाहिजे. आता बघा, पाणी ओतून झाले. आता पाणी ओतून झाल्यानंतर आता मी ही वाटी तुम्हाला दाखवते. दिसते का सगळ्यांना? बघून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. आणि ही पण वाटी मी तुम्हाला दाखवते. बघा, दिसते का? ह्या वाटीत काय झाले पाणी ओतल्यामुळे? बघा बरं. काय झालंय? खड्डा झाला. म्हणजे तिथली जास्त माती गेली की नाही ओघळून खाली? दिसते का? आणि याच्यात खड्डा झालाय का? याच्यातली थोडीशीच माती खाली गेली आहे. दिसते का? पण झाड लावले म्हणून. कशामुळे? याच्यामध्ये झाड नव्हतं. झाड होतं का याच्यामध्ये? नव्हतं. म्हणून माती काय झाली? जास्त वाहून गेली. याच्यामध्ये झाड लावले आपण, मग माती वाहून गेली का? गेलीये. पण जास्त गेलीये का? थोडीशी गेलीये. बघा, तुम्हाला वाट्यांमध्ये फरक दिसतो का? बघा, एक वाटीमध्ये कसा खड्डा पडलाय आणि एक वाटीमध्ये खड्डा नाही पडलाय. म्हणजे माती जास्त टिकून राहिलीये. मग आता याच्यावरून काय लक्षात येतं? तर आपल्याला जर माती वाचवायची असेल, अक्षय, आयुष, माती जर आपल्याला वाचवायची असेल, मातीची गरज आहे की नाही आपल्याला? मातीच नाही राहिली.